मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाडं छाटणीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची टेंडर्स काढली जातात, पण धक्कादायक बाब म्हणजे ज्यांना झाडांचा त्यांच्या संरचनेचा कोणताही अभ्यास नाही, कंत्राटदारांच्या मर्जीतल्या लोकांना ही टेंडर्स दिली जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप आता होतोय। परिणामी चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या या छाटणीमुळे झाडं कमकुवत होऊन कोसळतायत। निष्पाप मुंबईकरांचा त्यात हकनाक जीव जातोय। हाच मुद्दा उचलून धरत मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी आज थेट उद्यान विभागाचे सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशी यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली आहे। यशवंत किल्लेदार यांच्या सोबत बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। माझ्यासोबत मनसे नेते आणि मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आहेत। मूळ आकडा आहे ना, तो लपवला जातोय आणि त्याच्यामध्ये यंदाच का एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं कोसळली, त्याला कारण सिमेंटीकरण आहे। जरी आयुक्तांनी सांगितलं की काँक्रिटीकरण हा त्याच्या मागचं कारण नाही, तरी ज्या आयुक्तांनी हे जे विश्लेषण केलं त्याच आयुक्तांनी जी कमिटी नेमली होती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची, त्या कमिटीनेच सांगितलंय, त्यांचा रिपोर्ट आलेला आहे की हे काँक्रिटीकरणामुळेच अधिक प्रमाणात झाडं पडलेली आहेत। आणि आता जसं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तर तो विषय परवाच्या विशेष सभेमध्ये आम्ही बऱ्यापैकी घेतला, पण हे डॉक्युमेंट्स आमच्याकडे तेव्हा अवेलेबल नव्हते। आता अवेलेबल झालेल्या डॉक्युमेंट्सच्या आधारावर पुन्हा तो विषय आम्ही घेऊच, नो डाऊट। परंतु ज्या अधिकाऱ्यांमुळे ह्या गोष्टी घडत आहेत, अशा अधिकारी जे आहेत त्यांना त्यांचं रेजिग्नेशन घेणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ तुमचे ते परदेशी साहेब सुपरिटेंडंट आहेत, जर सुपरिटेंडंट असताना जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी आणि गगराणी साहेबांपासून सगळ्यांनी त्यांना सांगितलेलं असताना तरी देखील त्या पत्राकडे ते दुर्लक्ष करतात आणि पत्र कुठेतरी फाईलमध्ये ठेवून देतात। मला हा निग्लिजन्स जो आहे, हा निग्लिजन्समुळेच यंदाचा हा प्रसंग ओढावला आहे। तर मला वाटतं परदेशी साहेबांनी स्वतःहून एक स्वतःचं आत्मपरीक्षण करून राजीनामा द्यायला हवा। पालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं किंवा मग आयुक्तांच्या वतीनं काय नेमकी कारवाई केली जाते का, याकडे देखील लोकशाहीची करडी नजर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक गुप्तासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।